देऊ का? दे मी लावते. दे लावते. कशी बघते माझ्याकडे. आजी डिक्टेशनने जाऊन पहिलं ते रिव्हिजन कर हा, आणि मग नंतर दुसरं ईव्हीएस घे. मी लावलं असतं, बरोबर लावलं, छान लावलंस, पण मी लावते तरी पण नाही ऐकत. चला इंजू चाललेली आहे ट्युशनला, मम्मी गेली आहे कामाला लवकर, आणि इथे माझं अर्ध काम झालेलं आहे. आज मी ही भाजी बनवते, सर्व करून ठेवलेले. तर मिष्काला झोपवते पहिल्यांदा, ती बघा दे. तर दीदी चालली, हा जा मग. दीदीला बाय कर. अंजू पप्पाला बोल हा, येताना जरा मिष्काला ऍपल वगैरे काहीतरी घेऊन ये हा, कारण तिने ना दुसरं काही खाल्लं ना की तिला वॉमिट होऊन जाते. तर थोडा ऍपल वगैरे खाईल ती, ठीक आहे ना? हा ट्युशन वरून तुला घेऊन येणार ना तेव्हा सांग. औषध पिली आहे बोला, आता पण तिला वॉमिट झाली. थोडासा भात तिला खिचडी बनवलेली, तर 2-3 घास खाल्ले आणि वॉमिटिंग केली तिने. तर सांग पप्पा बाय कर, दीदीला बाय कर. मिशू दे लवकर, तिला किसी दे चालली ती. बाय. जा बाबू तुझा, मी करते, जा पप्पा येईल खाली, जा. बाय बाय. हॅलो हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू. चला सकाळचे कामं भराभर आवरून घेतलेली आहे. आता वाजलेले 11च्या अगोदर सर्व झालेले, फक्त कपडे धुवायचे बाकी आहेत. कारण मिष्का मी तिला झोपवत होती, तर म्हटलं नंतर आवरून घेऊया. आणि तिची तब्येत जरा ना काल खराब झालेली, फूड पॉयझनमुळे ना तिला खूप वॉमिटिंग होत होती. तर आता औषध देऊन वगैरे तिला झोपवलं, आणि मम्मी सकाळी 8 वाजताच गेलेली, त्याच्यामुळे मग तिला बघायला पण नाही. ती पण लवकर उठलेली, आणि मग उठली लवकर तर फटाफट सगळं आवरून घेतलं. तसंही उठायला होतं, पण घरामध्ये कोणी नसलं की मग कसं ना तिला बघत बघत करावं लागतं मला सर्व कामं. आणि सकाळी जरा तिचा फ्रेश मूड असला की तिला खेळते. ती एंजल होती तोपर्यंत सर्व अर्ध भाजी चपाती वगैरे सगळं आवरून घेतलं, आणि किचन क्लीन वगैरे करून घेतलं. चला आता ती झोपलेली आहे, आज स्कूल आहे त्याच्यामुळे मग पटकन आवरायचं. आता एंजल गेली ट्युशनला, आता येईल थोड्या वेळात, अर्ध्या तासात येईल ती. मग ती आली की मग पुढची कामं. चला इकडे माझी देवपूजा वगैरे सगळं झालेली आहे, आणि पाणी गेलेले त्याच्यामुळे मी बसलेली आहे. म्हटलं मिष्का झोपली तोपर्यंत कपडे पण होऊन जातील, पण पाणी नेमकं गेलं. मग त्याच्यामुळे आता मला वेटिंगमध्ये बसावं लागेल, पाणी येईल तेव्हा माझे कपडे धुवून होतील. चला मग आता थोड्या वेळात भेटते, मी थोडंसं आवरून घेते. कसे बांधू? फनी तुला फनी दे. पडली थांबा, दीदीचे केस झाले ना. दीदीचे केस झाले ना, मग तुला देते. हा
फिर ना. हा मामा थांब 2 मिनिटं थांबा. दीदीचे घेते मी केस पेन्सिल मग तुला देते. दे रबर. ओला आहे हा. दुसरा दे. ओला कसा झाला? पडला पाण्यात म्हणून ते बोललोय. थांब आता राहू दे. या दुसऱ्या ह्या साईडला बंद कर. आज तन्मयची मम्मी येणार नाही हा. तर त्यांच्यासाठी वेटिंग मध्ये नाही थांबायचं. बाहेर गेटच्या यायला. पप्पाला सांगेल मग आतमध्ये गेटच्या आत यायला. हा पण सगळे जास्त गर्दी असते ना म्हणून गेटच्या बाहेर. क्लिप बाहेर काढून ठेव ना. काय पाहिजे? काय पाहिजे तुला? पनी पाहिजे? थांब देते. हिचं हे होऊ दे. राहू दे सोड दे. काय म्हणू पटकन. गेली बाबू दीदी गेली. एंजलच्या मैत्रिणी तिला बाय करून जातात आणि गेल्यावरती ही बाय करते. गेली मिष्का? गेली ना दीदी? दीदी गेली? इकडे बघ मिशू. मिशू मिष्काला बनियान बघा ना उलटी खूप रडत होते. आंघोळ केल्यावर तशीच घातली. मी आहे कोण नाही. मी हात पण नाही लावायचा. एंजल यायचा टाइम झालाय. एंजल आणि मम्मी दोघी पण सोबतच येऊन जातील. संध्याकाळचा जरा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. मम्मी घरी असेल 5च्या नंतर. चला आता ते येतील दोघी सोबत. तिला जरा बरं नाही आहे. ताप पण आलेला जरा दुपारी. बघू आता. तिचा जरा मूड फ्रेश असल्यावर कामाला सुरुवात होते. नाहीतर मग तिच्याकडे खिडकीमध्ये बसायला ती एवढी रडते. इथून सगळं दिसतं ना तिला. तिथे बसायला पाहिजे. तर तिला बसवले तिथे. कढीपत्ता कोण खाता मिष्का? खाता चांगला आहे. कढीपत्ता खायला चांगला आहे. एंजू ते बघ सांडवलंस तू सर्व. गाडी चालव. इथे बनले मस्त पालक आणि गोड मध्ये आज कॅमेरावरती आहे ना वाफ गेली. हलवा बनवलाय. 1 मिनिट कॅमेरा पुसते. एंजू गेलेली एकाच्या बड्डेला गेलेली आहे. काकींसोबत गेलेली आहे तिथे बाजूला. ते अजून आले नाही. संध्याकाळचं ट्युशन मी बंद केलेलं आहे. म्हणजे आता मम्मी संध्याकाळी घरी असते 5-6च्या नंतर. तर विचार केला की 1 तास तरी मी तिचा घेऊ. म्हणजे मी घेतलं की ना ती जरा प्रॉपर करते अभ्यास. तिचं पहिल्यापासून मीच घेते ना तर तिला ती सवय आहे. आणि मग ट्युशन म्हटलं संध्याकाळी बंद करते. मॉर्निंगलाच ठेवते.
आणि जेव्हा एक्झाम असेल तेव्हा संध्याकाळी जाईल ती थोडंसं रिव्हिजन करायला. पण तिला कालपासूनच मी म्हटलं आता मम्मी घरी आहे, मम्मीची मॉर्निंगला जातात त्या, संध्याकाळी घरी असतात तर मम्मीच बघेल तुझं. 1 तास तरी माझ्यासोबत ती बसली ना की मग रोज तिचं मी घेतलं ना की ती बरोबर करते आणि व्यवस्थित प्रॉपर होऊन जातो तिचा अभ्यास. तर मग तिला तसंच डिसाईड केलं. काल पण ती माझ्यासोबतच बसलेली, परवा पण, आणि आज तर बसलेली पण काकींसोबत. मग त्या म्हटलं चल माझ्यासोबत कोणी नाही येतं, मग त्या तिला घेऊन गेल्या. आता येईल, आली की आता 9 वाजत आलेत. पण मग आता आली की ती जेवण वगैरे करून झोपेल, कारण सकाळी पण लवकर उठते ना. चला मग आता जेवण वगैरे झालेलं आहे, आता जेवायचे. आणि मिश्काचं चाललंय खेळ तिकडे. चला तर मग इथे सगळे मिक्स भाजी केलेली आहे आणि चपात्या करून घेते आता. एंजलला तर संध्याकाळचं मी जसं की सांगितलं, तिला मी ट्युशन बंद केलेलं आहे, तर तिला अभ्यासाला बसवलेलं आहे. मी घेणार तिचा अभ्यास आणि मम्मी घरी असते तर हिचं नाटक बघ हे असं, कारण आता तर संध्याकाळी घरी असतात ना, तर तिला खूप बरं वाटतं. ABCD शिकते. एंजल सुरू हो, परत 9 वाजता जायचंय तुला. वैष्णवीच्या घरी बोलवलंय. कसली पूजा आहे त्यांची, तर जेवण करायला बोलवलं. नाही मी नाही जाईन, नाही जावं लागतं, थोडंसं खायचं आणि यायचं. चला आता पटकन चपात्या करून घेते आणि मग थोड्या वेळात भेटते. एंजलला इथे रेडी करून ठेवले मी, म्हणजे तिला पाठवायचं. एंजल टी शर्ट बघ कसं होतंय. काल मला बर्थडेला केक खायला नव्हतं जायचं होतं, मला आहे ना परीसोबत खेळायला जायचं होतं, पण ती गावाला गेलेली. थोड्या वेळानंतर आली, ती 8-9 गावाला गेलेली. कोणत्या गावाला? पप्पा सोबत. ती मार्केटला गेली असेल. गावाला गेलेली तर काकी मला सांगितलं परी नाही दिसत. आवरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, गुड नाईट.